जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे। जय जगन्नाथ बलदेव
माई जय सुदर्शन जय वेंकटेश बालाजी भगवान बालाजी भगवान बालाजी भगवान जय बालाजी भगवान जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल हरे कृष्ण. आपण आज भगवद्गीता जशी आहे तशी श्रील AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचे द्वारा त्यातल्या 8व्या अध्यायातल्या करणार आहोत. तर आपण तो श्लोक आधी म्हणूया, जर तुम्हाला म्हणता आलं तर, नाही तर मी म्हणतोय. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पित मनो बुद्धिर्मामवैश्यस्य संशयः. याचं भाषांतर आणि तात्पर्य श्रील AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे द्वारा. म्हणून हे अर्जुना, तू सदैव माझे कृष्ण या रूपाचे स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे. तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निस्संदेह माझी प्राप्ती होईल. तात्पर्य: भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश सांसारिक कर्मे करण्यात गढून गेलेल्या सर्व लोकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मनुष्याने आपल्या विहित कर्माचा किंवा उद्योगांचा त्याग केला पाहिजे असे भगवंत सांगत नाहीत. आपले विहित कर्म करीत असतानाच मनुष्य हरे कृष्ण महामंत्राचा जप करीत श्रीकृष्णांचे स्मरण करू शकतो. यामुळे त्याची भौतिक विकारातून मुक्तता होऊ शकते आणि त्याचे मन व बुद्धी श्रीकृष्णांच्या ठाई स्थिर होऊ शकते. श्रीकृष्णांच्या नामाचे कीर्तन केल्याने मनुष्याला सर्वोच्च लोकांची म्हणजे कृष्ण लोकाची निसंदेह प्राप्ती होते. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर 8व्या अध्यायातला 7वा श्लोक आहे हा. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच मय्यर्पित मनोबुद्धिर माम एवैश्यस्य संशयः. तर भगवंत श्रीकृष्ण
तिथे अर्जुनाला उपदेशून हे बोलत आहेत. याच्या आधी थोडं आपण बॅकग्राऊंड बघू याचं, की याच्या आधीचा जो अध्याय होता म्हणजे 7वा अध्याय, तर 7व्या अध्यायामध्ये शेवटचे 2 श्लोक जे आहेत त्याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला उपदेशतायत की शेवटचा जो 30 नंबरचा श्लोक आहे त्याच्यामध्ये अर्जुनाला भगवंत म्हणतायत की साधी भूताधी दैवम मा साधी यज्ञम च ये विदुः प्रयाण काले पिचना माम ते विदुर्युक्त चेतसा. आणि त्याच्या आधीचा श्लोक आहे याच्यामध्ये पण भगवंत म्हणतात की ब्रह्म किंवा अध्यात्म असे वेगवेगळे शब्दांचा प्रयोग भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला उद्देशून करतात. त्यामुळे अर्जुनाच्या मनात बरेच प्रश्न पडतात तिथे, आणि अर्जुनाच्या मनात प्रश्न पडल्यामुळे हा जो 8वा अध्याय याचा पहिला श्लोक जो आहे तिथे अर्जुन सगळे प्रश्न विचारत आहे. तर ते कुठले प्रश्न आहे, आपण पहिला म्हणजे 8व्या अध्यायाचा पहिला श्लोक आपण बघू. त्याच्यामध्ये अर्जुन उवाच याच्याने सुरुवात झाली आहे. अर्जुन उवाच किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते. म्हणजे हे काय आहे भगवंता, हे तद्ब्रह्म काय आहे, हे ब्रह्म म्हणजे काय आहे, किम अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय आहे, कर्म काय आहे, अधिभूतम काय आहे, अधिदैवम काय आहे. म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये विविध प्रश्न पडत आहेत की हे काय आहे, याचे उत्तर मला सांगा भगवंत. आणि तसेच प्रकारे दुसऱ्या श्लोकामध्ये पण अर्जुन विचारतोय अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाण कालेच कथम ज्ञेयोसी नियतात्मभी. आता हा जो दुसरा श्लोक आहे याच्यामध्ये अर्जुनाने भगवंताला मधुसूदन म्हणून उद्देशलंय. मधुसूदन म्हणजे भगवंताचं एक नाव मधुसूदन आहे. मधुसूदन म्हणजे भगवंताने मधु नावाचा जो एक राक्षस होता, डिमन होता, त्याचा वध केला होता, त्याच्यामुळे भगवंताचं नाव मधुसूदन असं पडलंय. तर अर्जुनाने ह्या मधुसूदन शब्दाचाच प्रयोग इथे का केला आहे, तर सर्वसाधारणपणे आध्यात्मिक जीवनामध्ये जेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न पडतात, खरं म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्या मनात प्रश्न पडायला नाही पाहिजे, डाऊट्स यायला नाही पाहिजे, पण जर आले तर त्याला राक्षसच म्हटलं जातं. ते प्रश्न जणू काही राक्षस रूपी असतात. म्हणून भगवंता अर्जुन म्हणतो भगवंता माझ्या मनात जे काही प्रश्न आलेले आहेत तुमच्याबद्दल किंवा ब्रह्म आणि आध्यात्मिकतेबद्दल, तर ते प्रश्न जणू काही राक्षस रूपीच आहेत, तर त्या राक्षसांचा वध केला पाहिजे तुम्ही. म्हणून अर्जुन बरोबर मधुसूदन या शब्दाचाच प्रयोग इथे करतोय. त्यानंतर असे बरेच प्रश्न विचारतो. तिसरा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये पण म्हणजे अर्जुनाचे हे जे 8 प्रश्न आहेत वेगवेगळे, जसं ब्रह्म म्हणजे काय आहे, आत्मा म्हणजे काय आहे, कर्म म्हणजे काय आहे, भौतिक सृष्टी म्हणजे काय आहे, देवता कोण आहे. पुन्हा अर्जुन म्हणतो की देहामध्ये जे भगवंत आहेत किंवा अधिपती जे आहेत ते देहामध्ये कसे वास करतात, आणि मृत्यूचं तुम्हाला म्हणजे भगवंतांना कसे जाणू शकतो आपण. हे वेगवेगळे प्रश्न जेव्हा अर्जुन विचारतो कृष्णाला, तेव्हा भगवान तिसऱ्या श्लोकापासून भगवंत अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागतात. आणि तिसरा श्लोक आहे श्री भगवान उवाच. ते म्हणतात अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यामुच्यते भूतभावोद्भकारो विसर्ग कर्म संज्ञित. म्हणजे ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवंत आता अर्जुनाला देत आहे की ब्रह्म काय आहे. अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते, जीव जो आहे त्याला ब्रह्म म्हटले जाते. त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म म्हटले जाते, स्वभाव जो आहे जीवाचा. नंतर जीवाच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म असे म्हणतात आणि सकाम कर्म असे देखील म्हणतात. त्यानंतर 4थ्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतायत की निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. ही भौतिक जी प्रकृती आहे त्याला अधिभूत म्हटले जाते. तसंच चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात. तर प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी म्हणजे भगवान कृष्ण पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ असं म्हटलं जातं, म्हणजे यज्ञांचा अधिष्ठाता असं म्हणतात. या अर्जुनाच्या सगळ्या 8 प्रश्नांची उत्तरं भगवंत देतात. त्यावेळेस 5व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात अर्जुनाला विचारायचं होतं की आम्ही जे भक्त लोक आहोत, तर आमच्या जीवनात मृत्यूसमयी आमची जी परीक्षा घेतली जाते, तर मृत्यूसमयी आम्ही काय केलं पाहिजे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. म्हणजे अंतकाळी अर्जुनाला उद्देशून सांगतात की अंतकाळी जर माझे स्मरण कोणी केले, भक्तांनी किंवा अभक्तांनी कोणी माझे स्मरण ज्याने केले त्याला माझीच प्राप्ती होते, हे भगवंत सांगतायत इथे. त्याच्यानंतरचा 6वा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये अर्जुनाचा अजून एक प्रश्न होता की हे भगवंत
की हे भक्ताच्या जीवनामध्ये ठीक आहे की तुम्ही भक्त नॅचरली भगवंताचं नाव घेऊ शकतो आणि त्यामुळे त्याला भगवंत प्राप्ती होऊ शकते. पण अर्जुनाचा अजून एक प्रश्न होता की अभक्तांचं काय, जे भक्ती करत नाहीये त्या लोकांसाठी काय मग. म्हणून 6व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की यम यम वापी स्मरण भावम त्यजंतं ते कलेवरम तं तवेति कौंतेय सदा तद्भाव भाविता. म्हणजे भगवंत म्हणतायत की आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. म्हणजे कुठला भाव, जो भाव तो अंत काळी असतो एखाद्या जीवाचा मृत्यू समयी, त्याच भावामध्ये तोच भाव त्याला प्राप्त होतो मृत्यूच्या नंतर देखील. हे भगवंत इथे क्लिअर करतायत. आता आपण बघू की हे जे अंतकाळी स्मरण केल्यामुळे कसे कसे आपण काही हिस्ट्रीमध्ये म्हणजे भागवतम मधले काही उदाहरणं बघू की काय होतं, शेवटच्या क्षणी जो काही विचार केला त्याप्रमाणे पुढच्या जन्मात किंवा पुढे गती प्राप्त होते. त्याचे थोडे 1-2 उदाहरणं बघू आपण. जसं भरत महाराज, हे श्रीमद भागवतम मध्ये एक उदाहरण दिलंय. भरत महाराजांनी त्यांच्या मृत्यू समयी कसला एका हरिणाचा विचार केला होता, स्मरण केलं होतं एका हरिणाविषयी. म्हणून त्यांना म्हणजे एवढे मोठे ते भक्त असून देखील त्यांना हरणाचं शरीर धारण करायला लागलं पुढच्या जन्मामध्ये. तर ही त्याची गती आहे. शेवटच्या क्षणी जे आपण स्मरण करतो तेच आपल्याला मिळतं. अजून एक दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे पुरंजनाचं. पुरंजन हा खूप मोठा राजा होता, तो पण भक्त होता. पण त्याच्या मृत्यूसमयी त्याने त्याच्या पत्नीचे स्मरण केले होते. त्यामुळे त्याला एका स्त्रीचं देह धारण करायला लागला. तिचं नाव होतं पुरंजनी. आता असंच एक भौतिक उदाहरण बघू आपण. हे झाले भागवतम मधले शास्त्रातले उदाहरण. एक भौतिक उदाहरण घेऊ की एक फोटोग्राफर आहे आणि एक समोर मनुष्य उभा आहे, त्याचा फोटोग्राफर फोटो काढत आहे. तर ज्या क्षणी तो फोटो कॅच करतो त्यावेळेस काय झालं की समोर जो व्यक्ती उभा होता तिथे अचानक एक माशी आली आणि ती माशी त्याच्या नाकावर बसू लागली अशी. त्याच्यामुळे नॅचरली त्याने काय केलं की माझा फोटो काढतायत, परंतु त्याने एक थोडं नाक असं वाकडं केलं, म्हणजे तोंड असं वाकडं केलं आणि त्याच क्षणी फोटोग्राफरने त्याचा फोटो कॅच केला. तर काय होणार, ज्यावेळेस फोटो त्याच्या हातात दिला गेला तेव्हा तो साहजिकपणे काय म्हटला की अरे माझा असा काय फोटो काढला तू, की त्याच्यात नाक वाकडं आहे, माझं तोंड थोडं असं वाकलेलं आहे, असा फोटो नकोय मला. तो म्हटला असं नाही होत. शेवटच्या क्षणी ज्या क्षणी मी फोटो कॅच करत होतो तेव्हा तुम्ही स्वतः नाक हलवलं. मला माहिती नाही, मला माशी दिसत नव्हती एवढ्या लांबून, पण तुम्ही नाक हलवलं, तुमचं तोंड हलवलं, म्हणून हा फोटो तसाच आलाय. तर सांगण्याचं तात्पर्य काय होते की शेवटच्या क्षणी जे काही आपण स्मरण करतो तेच आपल्याला पुढे मिळू शकतं. म्हणजे ती जी फोटोकॉपी ती तशीच मिळाली. एक भौतिक उदाहरण आहे, पण आपण याच्यातून जाणून घेऊ शकतो की शेवटच्या क्षणी भगवंताचं स्मरण केल्याने आपल्याला भगवत प्राप्ती होते. तर आपण बघू की 8वा अध्याय जो आहे याचं जे नाव आहे ते अक्षर ब्रह्मयोग आहे, म्हणजे भगवत प्राप्ती हे त्याचं नाव. तर भगवत प्राप्ती कशी करायला पाहिजे याविषयीच या अध्यायात संपूर्ण वर्णन केलेलं आहे. भगवंतांनी सांगितलंय आपल्याला, हे गूढ रहस्य आहे. जसं आपण आता हा जो 7वा श्लोक आहे तो चांगल्या प्रकारे अभ्यासणार आहे. तर जो 5वा श्लोक आपण बघितला, आता अंतकालाचे मामेव स्मरण मुक्ता कलेवर, म्हणजे शेवटच्या क्षणी माझे स्मरण केलं तर तुम्हाला प्राप्त होतं. हे काय आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग, म्हणजे LEAVING, लिव्हिंग म्हणजे जग कसं सोडायचं. आणि हा जो 7वा श्लोक आपण अभ्यासतोय की अरे हा हे जग कसं सोडायचं ते आम्हाला कळलं भगवंत, पण त्याची प्रोसेस काय, त्याची प्रोसिजर काय, म्हणजे जीवनभर आम्ही कसं आमचं जीवन जगलं पाहिजे ते सांगा. तर या 7व्या श्लोकात भगवंत ते वर्णन करतायत, त्याची प्रोसेस जी आहे ती वर्णन करतायत आणि त्याला म्हणतात आर्ट ऑफ लिव्हिंग, म्हणजे LIVING, आर्ट ऑफ लिव्हिंग. आणि ते 5वा श्लोक येतो आर्ट ऑफ लिव्हिंग, हाऊ टू लिव्ह दिस वर्ल्ड. तर याच्यामध्ये आपण पहिला शब्द घेऊ, सर्वेषु कालेषु, म्हणजे तस्मात सर्वेषु कालेषु. सर्वेषु कालेषु म्हणजे काय, प्रत्येक क्षणी सदैव क्षणोक्षणी भगवंतांचं नामाचं स्मरण किंवा चिंतन आपल्याला करायचंय. तर त्याच्यावर आपण जसं चैतन्य महाप्रभू जे स्वतः भगवंत कृष्णाचं रूप आहे कलियुगामधलं, तर चैतन्य महाप्रभू त्यांच्या जे शिक्षाष्टकम प्रेयर्स आहेत, 8 प्रेयर्स आहेत, त्याच्यामधलं दुसरं जे प्रेयर आहे ते आहे नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती स्तत्रार्पिता नियमिता स्मरणेन कालः. म्हणजे स्तत्रार्पिता नियमिता स्मरणेन काला, नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती, म्हणजे या नामामध्ये, भगवंताच्या नामामध्ये निज सर्व शक्ती, संपूर्ण शक्ती भगवंताने भरलेली आहे भगवंताच्या नामामध्ये. तर त्यामध्ये सर्व शक्ती आहे आणि त्याच्या पुढे काय आहे, सर्व शक्ती स्तत्रार्पिता नियमिता, नियमिता स्मरणेन कालः,
म्हणजे नियमितपणे याचं स्मरण केलं गेलं पाहिजे, म्हणजे सदैव स्मरण केलं गेलं पाहिजे भगवत नामाचं. आता जसं याला काही मुहूर्त आहे का, भगवत नाम केव्हा घेतलं पाहिजे वगैरे, याला काही मुहूर्त आहे का? म्हणजे काही जसं आपण भौतिक गोष्टीमध्ये ठरवतो, आपल्याला गाडी घ्यायची, एखादी बाईक घ्यायची, कार घ्यायची, तर आपण म्हणतो नाही आता पितृपक्ष चाललाय, आता नको, थोड्या उशिरा, नंतर 15 दिवसांनी मी गाडी घेतो. हे काय मुहूर्त बघतो आपण, तर इथे तसं नाहीये, मुहूर्त बघायचा नाही आपल्याला. इथे भगवंताचं नाम सदैव सदैव चिंतन, सदैव स्मरण करायचंय. त्याच्यामध्ये आपण थोडक्यात बघूया की विष्णू षोडश नाम स्तोत्र जे आहे, विष्णू षोडश नाम स्तोत्र, त्याच्यामध्ये 16 प्रकारच्या भगवंताच्या नामांची स्तुती केलेली आहे. ते आपण बघू की त्याच्यामध्ये कुठल्या क्रिया करताना भगवंताचे कुठले कुठले नाव घेतले गेले पाहिजेत. तर म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात ज्या काही आपण क्रिया करत आहोत, तर त्या क्रिया करत असताना देखील आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो. याचं हे जिवंत उदाहरण आहे विष्णू षोडशक नाम. तर याच्यामध्ये दिलेलं आहे औषधे चिंतयेद विष्णू भोजने च जनार्दनम शयने पद्मनाभम च विवाहे च प्रजापतीं. म्हणजे औषध घेत असताना, आपण जेव्हा गोळ्या औषधी घेत असताना चिंतन आहे विष्णूचं नाव स्मरण करा. भोजनेचे जनार्दनम, भोजन करीत असताना जनार्दनाचं नाव घेऊ शकतो. शयने पद्मनाभम च, जेव्हा झोप घेतो आपण तेव्हा पद्मनाभ जे भगवंताचं नाव आहे त्याचं नाव घेऊ शकतो. विवाहेच प्रजापतीं, जेव्हा विवाह करत आहोत त्यावेळेस प्रजापतीचं नाव घेऊ शकतो. युद्धे चक्रधरम देवम प्रवासेच त्रिविक्रमम, युद्धे, जेव्हा युद्ध करत आहोत, युद्ध म्हणजे काय, अर्जुनासाठी तो क्षत्रिय असल्यामुळे त्याच्यासाठी ते युद्ध होतं. पण आपलं युद्ध काय, आपलं दैनंदिन जीवन, आपण कुठे जॉब करत आहोत, एखादा विद्यार्थी असेल तर तो त्याचा अभ्यास करत आहे, याच्या वेळेस आपण घेऊ शकतो चक्रधरम, भगवंताचं नाव आहे ते घेऊ शकतो. प्रवास करत असताना त्रिविक्रमम, त्रिविक्रमाचं नाव घेऊ शकतो. जसं नारायणम तनुत्यागे श्रीधरम प्रिय संगमे, म्हणजे ज्यावेळेस आपण झोपतोय वगैरे त्यावेळेस नारायणाचं नाव घेऊ शकतो. आणि प्रिय संगमे, ज्यावेळेस पत्नी बरोबर असतो, आपण काही बोलतोय, गप्पा मारतोय, त्यावेळेस श्रीधर भगवंताचं नाव घेऊ शकतो. दुःस्वप्ने स्मर गोविंदम संकटे मधुसूदन, ज्यावेळेस आपल्याला खूप वाईट स्वप्न पडतंय काहीतरी, दुःस्वप्ने स्मर गोविंदम, भगवंत गोविंद यांचं नाव घ्यायचं. संकटे मधुसूदन, ज्यावेळेस आपल्यावर काही संकट येतंय त्यावेळेस मधुसूदन नाव घेऊ शकतो. कानने नारसिंहमच, ज्यावेळेस काही संकट येतंय त्यावेळेस नरसिंह भगवंताचं नाव घेऊ शकतो. पावके जलयाशिनम, ज्यावेळेस आपल्याला काही खूप गरम होतंय आणि अग्नीने आपल्याला त्रास होतोय त्यावेळेस आपण जलशायिनम, म्हणजे भगवंत जे जलावर पौडलेलं आहे श्री विष्णू यांचं नाव घेऊ शकतो. जलमध्ये वराहांच, ज्यावेळेस आपण जलामध्ये एखाद्या नदीमध्ये किंवा आपल्यावर काही संकट त्यावेळेस, किंवा नदीमध्ये पाण्यामध्ये आंघोळ करत असताना तेव्हा वराह भगवंताचं नाव घेऊ शकतो. पर्वते रघुनंदनम, जेव्हा आपण कुठे फिरायला जातोय, मॉर्निंग वॉक किंवा पर्वते, कुठे पर्वतावर चढलोय कुठे, त्यावेळेस रघुनंदन हे नाव घेऊ शकतो भगवंताचं. गमने वामनम चैव, ज्यावेळेस गमने म्हणजे कुठे फिरतोय, फिरताना वामन देवाचं नाव घेऊ शकतो. सर्व कालेषु माधवम, इतर सर्व वेळेस, या सगळ्या क्रिया सोडून इतर सर्व वेळेस भगवंत माधव यांचं नाव घेऊ शकतो आपण. म्हणजे दैनंदिन जीवनात आपण ज्या क्रिया करत आहोत त्या देखील करून भगवंताचं नामस्मरण आपण करू शकतो, हे पॉसिबल आहे. आता त्याला वेळेची मर्यादा नाही आहे. जसं एक उदाहरण घेऊ आपण, चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस होते 550 वर्षापूर्वी, त्यावेळेस जगन्नाथपुरी येथे चैतन्य महाप्रभू सकाळी आंघोळीला चालले असताना नदीकडे जात होते असे, त्यावेळेस एक गोपाल म्हणून एक व्यक्ती होता आणि तो तिथे विष्णू विसर्जन करत होता. तर तो गोपाल जे ना ते करत असताना त्याची जीभ 2 बोटांनी हाताने असे धरतो, उजव्या हाताने तो अशी धरून ठेवतो जीभ, आणि तो विष्णू विसर्जन करत राहतो. आणि हे सगळं सीन चैतन्य महाप्रभूंना दिसतं. चैतन्य महाप्रभू बघतात आणि त्यांना एकदम हे वाटतं की अरे हा व्यक्ती असा काय बसलाय, म्हणजे असं काय करतो. त्यांनी त्याला विचारलं की तू हे जीभ काय धरून ठेवली तुझी. तर तो गोपाल म्हणत होता, तो व्यक्ती म्हणत होता की म्हणे माझं सतत भगवंताचं नामस्मरण चाललेलं असतं, माझ्या जिभेला अजिबात एक क्षण देखील ब्रेक नसतो, कंटिन्यू मी भगवंताचं नाव घेत असतो. पण मी जेव्हा आता ही नॅचरल निसर्गिक क्रिया करायला आलो तर तिथे मला म्हणजे ही घाणेरडी क्रिया असल्यामुळे मी जिभेला धरून ठेवलंय आणि मला भगवंताचं नाव म्हणजे नको वाटतं इथे घ्यायला, की ही घाणेरडी क्रिया असल्यामुळे. तर त्याचे हे विचार ऐकून चैतन्य महाप्रभू त्याच्यावर इतके प्रसन्न झाले, खरं काय व्यक्ती हा. म्हणून त्या दिवसापासून चैतन्य महाप्रभूंनी त्याला गोपाल गुरु म्हणून नाव दिलं. तू गोपाल नाही, आजपासून तू गोपाल गुरु म्हणून ओळखला जाशील.
म्हणजे तो एक क्षण देखील भगवंताचं नाव विसरू शकत नव्हता, कंटिन्युअस तो नाव घेऊ शकत होता. परत आपण बघू की आता तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर. आता भगवंताचं स्मरण करायचं आपल्याला, सदैव स्मरण करायचंय. त्या स्मरणाचे दोन प्रकार आहेत, वेगवेगळे दोन प्रकार आहेत स्मरणाचे. ते त्याच्यामध्ये एक आहे संबंधजन्य स्मरण आणि दुसरं आहे ते क्रियाजन्य स्मरण. संबंधजन्य स्मरण म्हणजे काय की आपण स्वतः आपलं जे शरीर आहे त्याला भौतिक जगातलं नसून, म्हणजे या शरीराचा भौतिक जगाशी काही एक संबंध नसून हे आध्यात्मिक, म्हणजे मी याच्यामधली जी आत्मा आहे तो आध्यात्मिक आहे, तो एक भगवंताचा अंश आहे. हे जर आपण प्रॉपर समजून घेतलं तर याला म्हणजे संबंध जाणून घेतला भगवंताचा आणि आपल्यामधला संबंध जाणला आपण की मी भगवंतांचा एक अंश आहे, हा संबंध आपण जर जाणला तर आपल्याला या भौतिक शरीराविषयी जास्त आसक्ती नाही. आणि हे स्मरण याला म्हणतात संबंधजन्य, म्हणजे भगवंताचं ऑटोमॅटिक आपण इथे स्मरण करतो आहोत, तर याला संबंधजन्य स्मरण म्हटलं जातं, जो आध्यात्मिक गोष्टीमध्ये रुची ठेवून हे ओळखतो. आणि दुसरा प्रकार जो आहे त्याला क्रियाजन्य स्मरण म्हटलं जातं. क्रियाजन्य स्मरण म्हणजे काय, क्रिया चालू असताना स्मरण करणं. आता याच्यामध्ये आपण हे जे क्रियाजन्य स्मरण आहे, डेली जे रुटीन आहे आपलं, त्याच्यामध्ये जे आपण कृती कर्म करत आहोत, कर्तव्य करत आहोत, याच्यामध्ये भगवंतांचं स्मरण कसे करावे, तर याला अभ्यास लागतो, म्हणून याला अभ्यासजन्य स्मरण देखील म्हटलं जातं. तर याच्यामध्ये आपण एक 2-3 उदाहरणं बघूया. जसं फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण आहे, एक असं सीन डोळ्यासमोर आणा की राजस्थानमध्ये वाळवंट आहे सगळं, म्हणजे त्या लोकांना खूप लांबपर्यंत पाणी घ्यायला जायला लागतं. तर तिथे 2 स्त्रिया आहेत आणि त्यांच्या दोघांच्याही डोक्यावर एक कळशी आहे, कळशी किंवा हंडा आपण म्हणतो ते आहे त्यांच्या डोक्यावर, पाणी भरण्यासाठी ते जात आहे. एखाद्याच्या हातात बादली आहे एका स्त्रीच्या, दुसऱ्या स्त्रीच्या हातात एखादा काठी आहे आणि ते असं गप्पा मारत चाललेले आहेत. आता बघा त्यांचे कर्म म्हणजे त्यांच्या क्रिया काय चाललेल्या आहेत, तिथे तोंडाने ते एकमेकांशी गप्पा मारतात की काय कसं चाललंय वगैरे वगैरे, अशा गप्पा मारतात. ती स्त्री देखील तिला रिस्पॉन्स देते, दोघांचेही तोंड चाललेले आहेत, काहीतरी गप्पा मारतात. डोळे रस्ता बघत आहेत, बरोबर, हात क्रिया करतायत, काहीतरी बादली हलवत आहेत किंवा एका हातात काठी आहे वगैरे, पायाने ते रस्ता चालत आहेत, रस्त्यावर चालत आहेत, पाय सुद्धा क्रिया करतायत, सगळं त्यांचं शरीर जे क्रिया करत आहेत. पण ह्या सगळ्या क्रिया करत असताना देखील त्यांना पूर्णपणे स्मरण आहे की आपल्या कळशीमध्ये पाणी आहे आणि ते आपल्या डोक्यावर आहे, म्हणजे त्याचं स्मरण आहे की ते एकमेकांकडे बघतायत, हळुवारपणे त्यांचं बोलणं चाललेलं आहे आणि त्यांची जी क्रिया आहे मान वळवण्याची ती सुद्धा चालली, तरी देखील त्यांच्या स्मरणात आहे की माझ्या डोक्यावर कळशी आहे, हे फक्त स्मरणात आहे आणि ते पडू देत नाहीयेत ते. तर या क्रिया चालत असताना याच्या मागे सांगण्याचं एकच तात्पर्य की कुठल्याही दैनंदिन जीवनातल्या क्रिया कर्म कर्तव्य करत असताना देखील भगवंताचं स्मरण आपण ठेवू शकतो, जसं ते त्या कळशीविषयी स्मरण करत आहेत. दुसरं एक उदाहरण आपण जाणून घेऊ की एक व्यक्ती जो आहे तो ड्रायव्हिंग करतोय. फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती ड्रायव्हिंग करतोय, 4 व्हीलर ड्राईव्ह करतोय आणि त्याच्या बाजूला एक व्यक्ती बसलाय, त्याचा मित्र, आणि तो ड्राईव्ह करत असताना बघा एका हाताने गिअर चेंज करतोय, एका हाताने स्टिअरिंग फिरवतोय, हे डोळ्यांनी तो बघतोय समोर काय कोण येतोय किंवा अपघात न होता तो व्यवस्थित ड्रायव्हिंग करतोय, एका पायाने ब्रेक दाबतोय, एका पायाने ऍक्सिलेटर दाबतोय. एवढं सगळं चाललं म्हणजे सगळ्या इंद्रियांनी ते कर्म करत असताना देखील त्याच्या स्मरणात काय आहे बरं, की त्याच्या स्मरणामध्ये पक्का आहे की या जी 4 व्हीलर आहे, त्याची जी गाडी आहे, त्याच्या चाकांमध्ये किती हवा आहे, त्या गाडीमध्ये गॅस किंवा त्या गाडीमध्ये जे पेट्रोल आहे, इंधन आहे, ते इंधन किती आहे हे सुद्धा त्याला स्मरण आहे. आणि सायमल्टेनियसली तो स्मरण ठेवतो की समोर कोणी पटकन येत नाही ना, लगेच हॉर्न वाजवतो, म्हणजे त्याच्या स्मरणात या गोष्टी सगळ्या राहू शकतात. जरी तो सगळ्या इंद्रियांद्वारे कर्म करत आहे, कर्तव्य करत आहे, तरी देखील तो स्मरणात ठेवू शकतो. तर भगवंताचे नाव आपण स्मरण चिंतन कायमस्वरूपी करू शकतो. ही एक अभ्यास आहे, ही एक कला आहे, हा अभ्यास आहे, तो आपण करायला लागतो, आपल्याला प्रॅक्टिस करायला लागतो, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करायला लागतो. आणि याची प्रॅक्टिस कशी आहे, पूर्ण आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष जो चैतन्य महाप्रभू स्वतः हा महामंत्र जो देतात आपल्याला, हरे कृष्ण महामंत्र, जे प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय, या तात्पर्यामध्ये सुद्धा प्रभुपाद म्हणतात याच्या आधीच्या 2 तात्पर्यांमध्ये की हरे कृष्ण महामंत्राचा जप नित्य नियमाने केला तर आपल्याला अंतकाळी तेच स्मरण होऊ शकेल. एकदा म्हणा, हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे. तर या महामंत्राचा नित्य नियमाने जप जर करत असू आपण रोज, तर आपल्याला अंतकाळी सुद्धा भगवंताचे स्मरण सहज शक्य आहे. आता तिसरे एक उदाहरण बघू आपण. क्रिया चालू असताना भगवंताचे स्मरण कसे होते, त्याच्यामध्ये स्वतः चैतन्य महाप्रभूंचे एक उदाहरण आहे. जसं ज्यावेळेस जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ रथ येत असतो, त्याच्या आधी गुंडीचं मंदिर आहे, तिथे गुंडीचं मार्जनम असतं. मार्जनम म्हणजे गुंडीच्या मंदिराची स्वच्छता ती केली जाते. तर त्या गुंडीच्या मार्जनम मध्ये मंदिराच्या आतमध्ये कोणी झाडू मारतोय, कोणी पाणी टाकतोय, कोणी साफसफाई करतोय, या सगळ्या गोष्टी धूळ काढतोय कोणी. तर या सगळ्या गोष्टी करत असताना एकमेकाशी बोलणे आलं, चालणे आलं, हातांचे झाडूचे हे हालचाली आल्या. बोलण्याच्या वेळेस ते काय बोलतात एकमेकाशी? हरी हरी. म्हणजे त्यांना जर झाडू पाहिजे असेल कुणाकडून दुसऱ्याकडून, तर ते म्हणतात हरी हरी आणि मला झाडू दे. कृष्ण कृष्ण, इथे पाणी टाक. कृष्ण कृष्ण म्हणजे ते फक्त ऍक्शन करतायत, मला काय पाहिजे, काय करायला पाहिजे, एकमेकांना ते ऍक्शन समजवतात. परंतु त्यांच्या मुखातून कृष्ण कृष्ण हरी हरी असेच वाक्य येत आहे. म्हणजे भगवंताचे स्मरण प्रत्येक कृती चालू असताना देखील आपण करू शकतो. मग कोणाला प्रश्न येईल की पण याची प्रॉडक्टिव्हिटी कमी होईल का? प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे अंतिम जे काही त्याच्याने फळ मिळतंय ते कमी होईल का? नाही. तर ज्यावेळेस भगवंत स्वतः चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस हे सगळ्या क्रिया चालू असताना त्यांनी इतकी मोठी ढीगच्या ढीग, एवढी मोठी त्यांनी तिथे डस्ट जमवली, मोठा ढीग, की तो 100 जणांनाही शक्य नाही, एवढी मोठी डस्ट त्यांनी जमवली. म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी पण वाढते. म्हणजे हरी हरी कृष्ण कृष्ण या नावाचं जरी कंटिन्युअस चिंतन करत असलं तर आपले ज्या दैनंदिन जीवनातील क्रिया आहेत याच्यामधून मिळणारं जे फळ आहे त्याची प्रॉडक्टिव्हिटी हे सुद्धा खूप पटीने वाढू शकते. तर हे चैतन्य महाप्रभू इथे स्पष्ट करून सांगतायत आपल्याला या उदाहरणातून. तर आपला जो हा हिंदू धर्म आहे तो कसा आहे, तो एक कनेक्टिव्हिटी करून देतो असा आहे. धर्म आणि कर्म. धर्म म्हणजे काय? माझा धर्म काय? आपला नित्य धर्म आहे भगवंताचं नामस्मरण करणे, आत्म्याचा धर्म. आणि आपण कर्म करतो या शरीराद्वारे. तर धर्म आणि कर्म हे एकमेकांशी जोडून सहजपणे जोडून देता यावे असं आपला हिंदू धर्म प्रत्येक गोष्टीत शिकवू शकतो. याचा पुढचं जे वाक्य आहे, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. तर अनुस्मर, आता अनुस्मर म्हणजे स्मरण, अनुस्मरण म्हणजे स्मरण, पुन्हा एकदा स्मरण, स्मरण पुन्हा एकदा स्मरण, त्यालाही अनुस्मरण म्हटलं जातं. किंवा जे मोठे शुद्ध भक्त आहेत भगवंताचे किंवा आचार्यगण आहेत त्यांनी ज्या प्रकारे भगवंताचे चिंतन स्मरण आणि भक्ती केली आहे त्याच प्रकारे मला देखील इच्छा आहे स्मरण किंवा चिंतन भगवंताच्या नामाची करण्याची. त्याला अनुस्मरण म्हटलं जातं. म्हणजे त्यांचे स्मरण, त्यांचे अनुस्मरण. तर याच्यामध्ये एक खूप जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगेल जे आजच्या घडीला सुद्धा खूप धरून आहे असं जिवंत एक उदाहरण सांगतो. एक माताजी होत्या, जस्ट रिसेंटली झालेलं एक घटना आहे. एक माताजी होत्या, त्यांचं नाव आहे श्री यशोदा देवी माताजी. तर त्या सकाळी 5 वाजता उठत होत्या रोज. नित्य नियम होता त्यांचा. 1999 सालापासून ते जप करत होते भगवंताच्या हरिनामाचा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या महामंत्राचा जप ते नित्य नियमाने करायचे. त्या 16 माळांचा जप 2014 सालापर्यंत त्यांनी केला. 2014 पासून ते आता हल्लीपर्यंत त्यांनी 32 माळांचा जप केला होता. रोज असे 32 माळांचा जप करायचे. त्यांचा नित्य नियम होता डेली सकाळी श्रीमद भागवतम वाचणे. श्रीमद भागवतम त्यांनी 3 वेळा वाचून काढलंय. तुम्हाला माहित असेल श्रीमद भागवतम एवढं 400-500 पानी एक पुस्तक, असे 18 पुस्तकांचा मोठा सेट आहे. तो देखील त्यांनी 3 वेळा वाचून काढला होता त्यांच्या जीवनाच्या या शेवटच्या 10-12 वर्षामध्ये. तर चैतन्य चरितामृत नावाचा ग्रंथ आहे, तो सुद्धा 9 पुस्तकांचा एक सेट आहे, तो सुद्धा त्यांनी वाचून काढला होता. भगवद्गीता 5-6 वेळा वाचून काढली होती. चैतन्य भागवत नावाचा ग्रंथ वाचून काढला होता. म्हणजे त्यांची दिनचर्या अशी होती सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. नंतर प्रत्येक नातेवाईकांना फोन करणे वगैरे ह्या सुद्धा क्रिया ते त्यात करत होते त्यांच्याशी. म्हणजे असं नाही की त्यांनी जगाशी संबंध तोडला. तर ह्या सगळ्या करत असताना 32 माळांचा जप करत असताना त्यांना त्यांच्या अंतकाळी काय स्मरण होणार आहे बरं? भगवंताचं नामस्मरण होणार. त्या जेव्हा शेवटी 2 ते 3 वर्ष त्यांना दम्याचा त्रास होता, तर त्या स्मरण काय करायचा, 3 वेळा दिवसातून विष्णू सहस्रनाम जप करत होते, पाठ करत होते, ते वाचत होत्या. तर असे अनेक भक्त इस्कॉनमध्ये आपल्याला दिसतील. खूप भक्त आहेत असे की त्यांची चेतना या भौतिक गोष्टीत नसून त्या आध्यात्मिक गोष्टीत त्यांनी पूर्णपणे वाहून गेलेली आहे. आणि अंतकाळी त्यांना
त्या म्हणजे जी क्रिया आपण सर्वात जास्त करतोय जीवनामध्ये तीच क्रिया शेवटी आठवते. भगवंताचं नाव त्यांना आठवलं आणि त्यावेळेस सगळे भक्तगण जमलेले होते त्यांच्या अंतक्षणी. आता 6 मार्चलाच त्यांचा मृत्यू झालाय, तर ते भगवतधामी परत गेलेले याची गॅरंटी आम्हाला, कारण सगळे भक्त त्यांच्या आजूबाजू जमले असताना आणि जोरजोरात कीर्तन चालू असताना त्यांनी प्राण त्याग केला आहे त्यांचा. आणि ही ह्या ज्या श्री यशोदा देवी माताजी आहेत त्या दुसरा कोणी नसून माझी आई आहे. तर आपण बघू, भगवंत इथे अर्जुनाला सांगताय की तुझे कर्म कर, युद्ध कर, युद्ध करत असताना देखील तू माझे स्मरण कर. आता म्हणून का मग अर्जुन असा प्रत्येक बाण सोडताना हरे कृष्ण असं म्हणत बाण सोडतोय का? नाही, तसं नाही. अर्जुन काय करतोय की तो भगवंताचं स्मरण करत युद्ध करतोय. म्हणजे भगवंताला इथे काय सांगायचं की तू कुठला युद्धाचा उद्देश काय आहे ते समजून, काय उद्देश आहे भगवंताने सांगितलं की माझी इच्छा आहे तू युद्ध करावं, मला माझ्या प्रसन्नतेसाठी तू युद्ध करावं, धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी तू युद्ध करावं. तर तुझा धर्म क्षत्रिय म्हणून युद्ध करणं हाच आहे. युद्ध कर आणि त्यावेळेस माझ्या नावाचं स्मरण कर. म्हणजे अंतिम जो उद्देश आहे तो काही क्रियांमध्ये आपल्याला जाणून घ्यायचा असतो. जसे भगवंत हे कुठल्याही कर्माचा त्याग करायला सांगत नाही आपल्याला, म्हणजे तोडणे सांगत नाहीत आपल्याला. भगवंत कर्माचा त्याग कर, तोडणे शिकवतात भगवंत आपल्याला, जोडणे. पण प्रत्येक कर्म करत असताना माझ्या नामाचं स्मरण कर, म्हणजे भगवंताचं नाव जोड, असं जोडणे आपल्याला भगवंत इथे शिकवत आहे. तर कोणी म्हणाल की मी एक आपण गोपीचं एक इथे हे घेऊ, उदाहरण बघू शकतो की गोपी त्यांचं जे डेली रुटीन होतं ते करत असताना देखील भगवंताच्या नामाचं कसं स्मरण करत होते. तर एक भागवतांच्या 10व्या स्कंदातल्या 44व्या अध्यायात 15वा श्लोक वर्णन केला आहे. शुकदेव गोस्वामी म्हणतात, या दोहने अवहनने मधन उपलेप त्रैंखे इंखन अर्भरुदित उक्षण मार्जन आदो गायन्ति च एनम अनुरक्त धियो अश्रुकंठः धन्य व्रजश्रिया उरुक्रम चित्तयानः. म्हणजे इथे शुकदेव गोस्वामी ज्या वृंदावनातील गोपी आहेत सगळ्या त्यांच्याबद्दल वर्णन करतायत की त्यांची जी दिनचर्या होती ती कशी होती आणि त्या प्रत्येक वेळेस ते कसे भगवंताचं नाव घेत होते. या दोहने म्हणजे काय, दूध काढत असताना, गाईचं दूध दूध असताना. अवहनने म्हणजे धान्य पाखडत असताना, आपण जे सुप्रीत घेऊन असं पाखडतो ते करत असताना. पुन्हा मथन म्हणजे दही घुसळत असताना. उपलेप म्हणजे हे जे दरवाजे होते पूर्वी त्याला असे शेणाने सारवलं जायचं, तर तो उपलेप म्हणतात त्याला. उपलेप देत असताना भगवंताच्या नामाचं कंटिन्यू स्मरण चाललेलं होतं गोपींचं. त्याच्या पुढे त्रैंखे इंखन म्हणजे पाळण्यावर झोका घेत असताना तेव्हा देखील गोपी स्मरण करत होता भगवंताचं. अर्भ रुदित म्हणजे ज्यावेळेस अर्भ रडणारे बालक जे आहेत त्यांची काळजी घेत असताना सुद्धा ते भगवंताच्या नामाचं स्मरण करत होते. नंतर उक्षण म्हणजे जेव्हा आपण सडा रांगोळी शिंपडतो सडा, तर ते सडा टाकत असताना, सारवत असताना उक्षण. आणि मार्जन आदर, मार्जन म्हणजे झाडू लावत असताना, स्वच्छता करत असताना. आणि इतर सर्व क्रिया घरातल्या ज्या काम आहे ते सगळं करत असताना या गोपी भगवंताच्या नामाचं स्मरण करत होत्या. गायन तिचं एनम अनुरक्त धियो अश्रुकंठ, त्यांच्या या गायन करत असताना त्यांचा कंठ दाटून येत असायचा आणि अश्रू डोळ्यातून येत असायचे. असं भगवंताचं चिंतन नामस्मरण करत असायच्या सगळ्या गोष्टी. म्हणून शेवटच्या वरील शुकदेव गोस्वामी म्हणतात, धन्य व्रजश्रिया, या व्रजश्रिया ज्या आहेत त्या धन्य आहेत, त्या खूप भाग्यवान आहेत की त्यांना सगळ्या गोष्टी सहज मिळतात, की ज्यांचे उरुक्रम भगवंतांवर चित्त स्थिर आहे. आपण याच्या पुढे जाऊन बघू शकतो की आपली सगळी जी कर्तव्य आहेत, कर्मे आहेत ते करीत असताना आपण कसे नाव घेतो याच्याविषयी आपण थोडी माहिती घेऊ. की सकाळी आपण आपली जी दिनचर्या आहे काय असते की आपण सकाळी उठतो, उठल्यानंतर आपण नेहमी नित्यनियम आहे, काही इतर गोष्टी आपण बघतो की एक श्लोक आहे, आपण आधी आपले हात बघतो, म्हणजे जमिनीवर पाय टेकण्यापूर्वी आपण हात असे बघतो आणि एक मंत्र म्हणतो, जसं कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनी. म्हणजे भगवंताच्या नामाचं स्मरण तिथून चालू होतंय. आपली जाग आली, आपल्याला झोपेतून उठलो, आपण जमिनीवर पाय टाकत असताना आधीच तिथे भगवंताचं नामस्मरण करू शकतो. दात घासताना आपण मनातल्या मनात जी मंगल आरती आहे किंवा गुरु आरती आहे किंवा ज्या पणिती आहेत गुरूंच्या ह्या म्हणू शकतो.
नंतर आपण आंघोळ करत असताना देखील आपण आरती म्हणू शकतो, किंवा मनातल्या मनात स्मरण करू शकतो भगवंताच्या नावाचं, किंवा आपण पाणी टाकतोय तर पाण्याविषयी मंत्र म्हणू शकतो. गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधीं कुरु, आपण जो हा मंत्र म्हणतो पाण्यासाठी ते म्हणू शकतो. आणि अशा पूर्ण दिवसभर ज्या पण काही क्रिया आहेत, आता कोणी विद्यार्थी असेल तो म्हणेल की अरे मी विद्यार्थी, मी अभ्यास करायला पाहिजे, दिवसभर मला वाचन करायचं, अभ्यास करायचा, तर मी भगवंताच्या नामाचं स्मरण कसं करू शकतो? किंवा एखादा व्यक्ती आहे जो 8 तास 10 तास कुठेतरी नोकरी करतो आहे, फॅक्टरीत आहे, टीचर आहे, बँकर आहे, तर तो नोकरी करतो आहे, तर तिथे स्मरण कसं काय करू शकतो? मला तर तिथला हिशोब द्यायचा आहे, मला टीचिंग करायचं आहे मुलांना, तर तो देखील करू शकतो. काय की नोकरी करत असताना जेव्हा नोकरीची शेवटी अंती त्याला महिना झाल्यावर जेव्हा त्याला सॅलरी मिळते, त्यातला काही अंशी भाग तो भगवंतासाठी अर्पण करू शकतो. तेच भगवंताचं नामस्मरण केल्यासारखं आहे. आपण बघितलं ना, युद्ध करत असताना अर्जुन प्रत्येक बाणाप्रती सोडत असताना हरे कृष्ण नामंत्र म्हणत नव्हता, म्हणजे हरे कृष्ण असं म्हणून तो बाण सोडतो असं नाही, तर त्याचे कर्म युद्ध हे भगवंताच्या प्रसन्नतेसाठी तो करत होता. तर इथे आपण जर आपल्या भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आपण कर्म करतोय आणि त्याचं फळ आपण जर अंतिम फळ जे भगवंताला अर्पण करतोय, तर ते भगवंताचं नामस्मरण सारखंच झालं एक प्रकारे. विद्यार्थी आहे तो जर अभ्यास करून एक परीक्षा व्यवस्थित पास होतोय, त्याचा निकाल भगवंताच्या चरणी अर्पण करतोय, ते एक प्रकारे तर तो सुद्धा नामस्मरण केल्यासारखंच होत आहे. याच्याही पुढे जाऊन आपण भगवद्गीता 9.27 9व्या अध्यायातल्या 27व्या श्लोकामध्ये भगवंत श्रीकृष्ण हे वर्णन करून सांगतायत की कसं तुम्ही दैनंदिन जीवनात माझ्या नावाचे स्मरण करू शकतात. याच्याविषयी ते म्हणतात, यत् करोषि यदत् नाशी यज्जुहोषि ददासी यत् तपस्यसि कौंतेय यत् पुरुषस्व मदर्पणम. म्हणजे जे काही तू कर्म करत आहे, यत् करोषि यदत् नाशी जे काही खातोय तू, यज्जुहोषि ददासी जे काही हवन करतो आहे, जे काही दान करतो, यत् तपस्यसि तप करतो आहे, कौंतेय तत्पुरुषस्व मदर्पणम. हे कौंतेया, हे अर्जुना, त्याला कौंतेय म्हणून संबोधतायत भगवान श्रीकृष्ण इथे 9व्या अध्यायात. ते सांगतायत की तू जे काही कर्म करतोय, जे काही खातोय, जे काही हवन करतोय, दान करतोय, तप करतोय, या सगळं मला अर्पण कर. म्हणजे आपण बघतो ना, आज इस्कॉन मध्ये जी लाईफस्टाईल आहे ती आपण बघतोय की प्रत्येक जे खाण्याचे पदार्थ आहे आपण जेव्हा काही मार्केटमधून आणतोय, ते जेव्हा भगवंताच्या म्हणजे एखादं आपण लेक्चर ऐकत किंवा क्लास ऐकत, भगवद्गीता भागवतांचा क्लास ऐकत आपण ते चपाती तयार करून किंवा सगळ्या जे स्वयंपाक तयार करून आधी तो भगवंतांना नैवेद्य म्हणून दाखवू शकतो. ज्याप्रमाणे भगवंतांनी आपल्याला 9व्या अध्यायात सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे आधी तो प्रसाद भगवंतांना अर्पण करायचा, नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तो आपण ग्रहण करायचा. म्हणजे प्रत्येक गोष्टीत खाणे, कर्म करणे, हवन करणे, दान करणे, तप करणे. आता आपला तप किंवा आपलं जे काही कार्य आहे, आपल्यासाठी युद्ध किंवा कर्तव्य काय आहे की आपण जे काही 8 तास 10 तास नोकरी करत आहोत, हे सुद्धा एक प्रकारचं कामच आहे. तर ते दिवसभर करत असताना आपल्याला भगवंताला ते अंतिम त्याचं फळ जे अर्पण करायचं, म्हणजे आपण त्याच्या भौतिक बंधनातून मुक्त होऊन भगवंताला ते अर्पण केल्यामुळे अंतकाली आपल्याला भगवंताचं स्मरण होतं. तर या सगळ्या क्रिया ज्या आहेत, दैनंदिन जीवनाची कर्म कर्तव्य आहेत, ते भगवंत पुन्हा पुन्हा आपल्याला या 7व्या श्लोकामधून 8व्या अध्यायाच्या शिकवत आहेत की तुमची डेली लाईफस्टाईल कशी असावी. आता तुम्ही बघता इथे की बरेच मंदिरामध्ये ब्रह्मचारी आहेत आणि कॉंग्रिगेशन मध्ये बरेच गृहस्थ येतात. ब्रह्मचारी 24 तास त्यांच्या सेवा चाललेल्या असतात. काही गृहस्थ पण आहेत की जे भगवंताप्रती सेवा करण्यासाठी, कोणी प्रचारासाठी आपली बुद्धी वापरतो, मन वापरतो, जसं या 7व्या श्लोकात भगवंतांनी वर्णन करून सांगितलंय. तर याच्यासाठी एक आपण छोटंसं अजून एक उदाहरण बघू की आपल्याला जाणीव असली पाहिजे की आपण आपलं स्वरूप काय आहे याची जाणीव असताना जर आपण भगवंताचे नामस्मरण केले तर ते परफेक्ट आहे. म्हणजे कसे, एक आपण उदाहरण घेऊ, एक अभिनेता आहे. अभिनेता म्हणजे एक ऍक्टर आहे आणि तो नाटक चाललेलं स्टेजवर, तिथे तो नाटक करतो आणि त्या नाटकमध्ये त्या अभिनेत्याचा राजा म्हणून एक पार्ट आहे. तो राजा म्हणून पार्ट तिथे करतोय. तो राजा असताना त्याचे नोकर चाकर आहे, पत्नी आहे, मुलं आहेत किंवा बरेच काही सैनिक आहेत, त्यांना तो काही आदेश देऊ शकतो, कारण तो स्टेजवर आहे ना, नाटकामध्ये तो राजाची भूमिका करत आहे. म्हणून तो काय, कुणाला आदेश देतोय, कुणाला सांगतोय माझे पाय दाब, मला माझी सेवा कर, हे कर, ते कर. पण
त्याला हे सगळे कर्तव्य किंवा हे जे कर्म करत असताना देखील त्याच्या स्मरणामध्ये काय आहे की अरे मी एक शिल्लक व्यक्ती आहे, साधारण माझं घर आहे, अशा अशा कात्रजच्या ठिकाणी माझं घर आहे आणि माझी पत्नी आहे, माझी मुलं आहेत, याचं स्मरण देखील त्याला जरी तो नाटकामध्ये राजा म्हणून पार्ट करतोय त्याचं स्मरण त्याला कायम आहे की मी एक साधारण व्यक्ती आहे, एक ऍक्टर आहे मी साधारण. पण तो जर हे स्मरण नाही राहिलं त्याचं, तो जर जसं तर राजा म्हणून तो ऍक्ट करतोय ड्रामामध्ये आणि घरी जाऊन देखील तो तसंच करायला लागला तर काय होईल त्याला मारतील लोक किंवा त्याला रागवतील, त्याला भांडण करतील त्याच्याशी. तर तो तसं करू शकत नाही. म्हणजे त्याच्या स्मरणात जरी तो तिथे ऍक्टिंग करत आहे हे त्याला स्मरण असलं पाहिजे की तो मी ऍक्टिंग, आणि तो सगळ्यात चांगला अभिनेता म्हणून असतो की जो आपण कर्तव्य करत असताना देखील हे स्मरण ठेवतो की मी भगवंतांचा अंश आहे, सदैव भगवंतांचा अंश, आणि माझं स्वरूप काय आहे, भगवंतांची सेवा करणे हे माझं स्वरूप आहे. हे आपण स्मरण केलं पाहिजे. आपलं दैनंदिन हे जे नाटक, ज्याचा पार्ट आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे कर्म करतोय आणि आपण एक नाटकामध्ये, हे पूर्ण आपलं जीवन एक नाटक प्रमाणे आहे आणि आपण त्याच्यामध्ये आपला पार्ट, आपलं कर्तव्य, आपला जो पार्ट आहे तो निभवतो आहे. तर त्याच्यामध्ये आपण स्मरण ठेवलं पाहिजे की आपण भगवंताचा एक अंश आहे. हे कायम स्वरूपी आपलं स्वरूप जर आपण जाणून घेतलं तर आपण देखील एक चांगला उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखला जाऊ शकतो. म्हणजेच अंतकाळी भगवंताचं नामस्मरण करून भगवंताला प्राप्ती करणे, भगवत प्राप्ती, जे अध्यायाचं नाव आहे. आता आपण इथे बघू शकतो की चैतन्य महाप्रभू यांनी देखील स्वतःचं स्वरूप सांगितलं होतं. मी स्वतः काय आहे ते जाणून होते की काय स्वरूप आहे. चैतन्य महाप्रभू चैतन्य चरितामृत नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्या मध्य जो पार्ट आहे, मध्य लीला, चैतन्य महाप्रभूंच्या सगळ्या लीला वर्णन केलं त्याच्यात. तर त्याच्यामध्ये 13व्या चॅप्टर अध्याय जो आहे त्याच्यामध्ये 80 नंबरचा एक श्लोक आहे. तिथे चैतन्य महाप्रभू स्वतः काय म्हणतात, माझं स्वरूप काय, स्वरूपाविषयीची माहिती देत आहेत. ते म्हणतात ना हम विप्रो नच नरपतीर ना पी वैश्य न शूद्रो ना हम वर्णी नच ग्रहपतीर नो वानस्य यतिर्वा किंतु प्रोद्यन निखिल परमानंद पूर्णामृत देर गोपीर भरपूर पदकमलयोर दास दासानुदास. हे माझं अस्तित्व आहे, हे माझं स्वरूप आहे. तर याचा अर्थ असा होतो की ना हम विप्रो नच नरपतीर, मी विप्र म्हणजे ब्राह्मण नाहीये, नच नरपतीर, नरपतीर म्हणजे राजा, राजा म्हणजे क्षत्रिय, मी ब्राह्मण नाहीये, मी क्षत्रिय नाहीये. नापी वैश्य न शूद्रो, मी वैश्य देखील नाहीये, मी शूद्र देखील नाहीये. म्हणजे आपण जे भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे की ही जी सगळी सृष्टी आहे, तर या सृष्टीमध्ये सृष्टीची रचना करत असताना भगवंतांनी याच्यामध्ये 4 वर्ण आणि 4 आश्रम याप्रमाणे याला स्थापन केलेली आहे. 4 वर्ण आणि 4 आश्रम. तर याच्यामध्ये हे 4 वर्ण आहेत. एक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत. तर स्वतः चैतन्य महाप्रभू ते काय म्हणतात, मी ब्राह्मणही नाहीये, मी क्षत्रिय नाहीये, वैश्य नाहीये आणि शूद्र देखील नाहीये. रचना तर तुम्हीच केली आहे, मग याच्या पलीकडे काय. पुढे ते म्हणतात ना हम वर्णी नच ग्रहपतीर नो वानस्य यतिरवा. मी ना हम वर्णी म्हणजे वर्ण आणि आश्रम, हे जे 4 आश्रम आहे, म्हणजे जे ब्रह्मचारी आश्रम आहे, गृहस्थ आश्रम आहे, वानप्रस्थ आश्रम आहे आणि संन्यास आश्रम, हे 4 आश्रम आहे. तर या आश्रम मध्ये पण मी नाहीये. नाहम वर्णी नच गृहपतीर, गृहस्थ पण नाहीये, गृहपतीर म्हणजे गृहस्थ. नो वानस्थ, वानप्रस्थी पण नाहीये मी. यतिर्वा, आणि मी संन्यासी नाहीये. किंतु प्रोद्यन निखिल परमानंद पूर्णामृतात धेर. पण परमानंद जे कृष्ण, भगवंत जे कृष्ण आहेत, जे कायमस्वरूपी आनंदी असतात, जे पूर्णामृतात धेर, ते पूर्णपणे अमृताचा एक सोर्स आहे, एक स्रोत आहे, अमृताचा स्रोत आहे, असे जे भगवंत आहे परमानंद. तर त्यांचे जे सेवक आहेत, कोण आहेत त्यांचे नित्यसेवक, गोपी या त्यांच्या नित्यसेवक आहेत. भगवंतांच्या नित्यसेवक या गोपी आहे. तर मी कोण आहे, गोपीर भरतो पदकमलयोर दास दासानुदास. म्हणजे त्या गोपींच्या, भगवंताचे जे सेवक आहेत गोपी, त्या गोपींच्या दासांचा दास मी आहे, असं स्वतः श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू हे सांगतायत आपल्याला.
म्हणजेच स्वतः चैतन्य महाप्रभू सांगतात, म्हणजे आपल्या सगळ्या जीवांचं काय, आपण देखील हे स्मरण ठेवलं पाहिजे की माझे जे स्वरूप आहे हे काय, दास दासानुदास, भगवंताचे जे नित्य सेवक आहेत गोपी, त्यांच्या दासांचा दास आहे मी, म्हणजे मी सेवक आहे भगवंताचा. तर त्या भावनेमध्ये आपण भगवंताचं चिंतन स्मरण केलं पाहिजे. आणि याच्याही पुढे भगवंत म्हणतात या श्लोकामध्ये, 7व्या श्लोकामध्ये, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच, युद्ध करत असताना देखील तू माझ्या नावाचं स्मरण कर. मय्य अर्पित मनोबुद्धी, आता अर्जुनाला पुढे सांगतायत मय्य अर्पित मनोबुद्धी, तुझे मन आणि बुद्धी हे देखील तू मला अर्पण कर हे अर्जुना. म्हणजे आता बघू आपण मन आणि बुद्धी हे कसं अर्पण करायचंय. मन कायम भगवंतांचे चिंतन करण्यामध्ये, जसं अंबरीश महाराजांचं एक उदाहरण आहे की त्यांनी त्यांचे संपूर्ण इंद्रिय जे आहे ते भगवंतांच्या सेवेत लावलेले होते. जसं आपण पण बघू शकतो की आपल्या प्रत्येक इंद्रिय आपण भगवंतांच्या सेवेत कसं लावू शकतो. जसं आपण आपले पाय आहेत, चालत चालत किंवा आपण प्रवास करून भगवंताच्या दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे जाऊया, पाय त्याच्यासाठी वापरू शकतो. हात जे आहेत ते भगवंतांना नमन करण्यासाठी, वैष्णवांना नमन करण्यासाठी वापरू शकतो, किंवा भगवंतांप्रती ज्या काही मार्जन, मंदिर स्वच्छ करणे वगैरे या सगळ्या क्रियांसाठी हात वापरू शकतो. डोळे जे आहेत ते भगवंतांच्या अर्चविग्रहाचं दर्शन घेण्यासाठी वापरू शकतो. जे वाचा आहे आपली, जे टंग आहे किंवा आपलं तोंड आहे ते आपण भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा नित्य नियमाने जप करण्यासाठी आपण आपली जिव्हा वापरू शकतो, स्वरयंत्र वापरू शकतो. आणि पोट सगळ्यात महत्वाचं, पोट किंवा आपलं तोंड जे जिव्हा, ती आपण प्रसाद खाण्यासाठी, भगवंतांना अर्पण केलेला जो प्रसाद आहे तो प्रसाद खाण्यासाठी वापरू शकतो. आणि त्याच प्रकारे हे झालं शारीरिक इंद्रिय, शरीराचे अवयव. त्याच प्रकारे कृष्ण पुढे काय म्हणतात, युद्ध कर त्यावेळेस माझं स्मरण कर, पण मय्य अर्पित मनोबुद्धी, आणि तुझं मन जे आतमध्ये, आपलं जे शरीर आहे, आपलं मन बुद्धी अहंकार आहे, तर मन आणि बुद्धी हे देखील तू त्याच्यामध्ये सुद्धा माझंच चिंतन कर, मनामध्ये माझं स्मरण कर. तर आपण भगवंतांचे चिंतन करण्यासाठी मन वापरू शकतो. आणि बुद्धी वेगवेगळ्या, जसे प्रचार करण्यासाठी वापरू शकतो, इतर भक्तांना किंवा शेजार पाजारांना, आपल्या मित्रांना पण आपल्या बुद्धीद्वारे प्रचार करू शकतो, सांगू शकतो की आपलं स्वरूप काय आहे, आपण भगवंतांचा नित्य अंश आहोत, भगवंताचे सेवक आहोत आणि भगवंताची आपल्याला सेवा करायची, हे आपण बुद्धी आपली प्रचार करण्यासाठी, किंवा बुद्धी आपण ज्याप्रमाणे मी मगाशी म्हटलो की त्या माताजींनी त्यांची बुद्धी कशी वापरली, श्रीमद भागवतम, भगवद्गीता, चैतन्य चरितामृत, चैतन्य भागवत, असे वेगवेगळे जे भगवंताविषयी नॉलेज देणारे, जे माहिती देणारे जे ग्रंथ आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपण आपली बुद्धी वापरू शकतो. परंतु भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे युद्ध पण कर, म्हणजे आपले जे कर्तव्य आहे ते करत असताना. तर भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टीचं मनन, चिंतन आणि स्मरण केलं पाहिजे. आता एक शेवटचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, श्रील प्रभुपाद यांचं. एकदा काय होतं, श्रील प्रभुपाद फॉरेन कंट्रीज मध्ये कुठेतरी होते, अमेरिकेत वगैरे, तर तिथे त्यांच्या त्या रूम मध्ये ते उभे होते. असे एक खिडकी होती बाजूला आणि खिडकीजवळ श्रील प्रभुपाद उभे होते आणि ते बाहेर डोकावून बघत होते, असे खिडकीतून बाहेर डोकावून बघत होते. त्यावेळेस तिथे एक भक्त आले, प्रभुपादांना दंडवत केला आणि ते प्रभुपाद इतक्या कॉन्सन्ट्रेशन देऊन तिकडे काय बघतायत हे त्याला म्हणजे प्रश्न पडला. म्हणून त्यांनी प्रभुपादांना विचारलं की प्रभुपाद तुम्ही काय बघतायत, तुम्ही काय चिंतेत आहेत काहीतरी, किंवा असं मला वाटतंय, काय चाललंय तुमच्या मनात विचार. तर प्रभुपाद त्यांना सांगत होते की तो बघ ट्रक दिसतोय का तुला समोर, एक सुंदर ट्रक आहे बघ समोर, दिसतोय का, एक छान असा ट्रक होता. तर ते भक्त म्हटले हो मला दिसतोय ट्रक. तर म्हणे हा ट्रक आपण जगन्नाथांच्या रथयात्रेसाठी वापरला तर किती सुंदर होईल ना. म्हणजे बघा, एक शुद्ध भक्त जे आहे त्याची चेतना, त्याची किती भगवत भावनेमध्ये तल्लीन असतात शुद्ध भक्त हे. तर ते एक भौतिक गोष्ट बघत होते खिडकीमधून, ट्रक, पण त्यांच्या मनामध्ये काय चाललं होतं की हा ट्रक जगन्नाथांच्या रथासाठी मी कसं वापरू शकेल. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे, म्हणजे याला इंग्लिश मधून म्हणतात डोटलिंग. आपण जे पण काही दिवसभर मध्ये गोष्टी करतोय, आपले कर्म करतोय, ते भगवंतांच्याकडे वळवायचे. आपल्याला भगवंतांचं नामस्मरण चित्त आपलं त्यामध्ये असून आपण ते कर्तव्य पार पाडत असलं पाहिजे. जर आपण पूर्ण जीवनभर अशीच आपण जगलो
तर आपल्याला अंतकाळी, जसं भगवंत म्हणतात, अंतकालाचे मामेव मन मुक्ता कलेवरम, म्हणजे ज्या अंतकाळी तुम्ही जे स्मरण करताय, काय स्मरण होणार? तर असं म्हटलं जातं की जे आयुष्यभर आपण जे काही करतोय ती क्रिया संपूर्ण फिल्म अशी फिरते आपल्या समोर अंतकाळी. ती आपली टेस्ट असते, मेन ती परीक्षा असते. मृत्यू ही सगळ्यात मोठं सत्य आणि सगळ्यात मोठी परीक्षा आपल्या जीवनातली. त्यावेळेस आपल्याला ती परीक्षा घेतली जाते की तू काय तुझ्या जीवनात काय केलेलं आहे त्याचं संपूर्ण फिल्म तिथे फिरत असते. त्यावेळेस जर आपण असे भगवत प्राप्ती करण्यासाठी जे कर्म करत असू, ज्याला अकर्म म्हटलं जातं शास्त्रानुसार, ते जर आपण कर्म करत असू तर आपल्याला अंतसमयी तेच आठवेल आणि आपल्याला भगवत प्राप्ती होईल. तर त्याची जी प्रोसेस आहे, त्याची जी क्रिया आहे, या 7व्या अध्यायात भगवंत आपल्याला सांगतात. आणि शेवटी म्हणतात मय्य अर्पित मनोबुद्धीर माम ए वैश्यसी असंशय. हा माम ए वैश्यसी असंशय, हा असंशय म्हणजे याच्यात तू संशय किंवा शंका बाळगू नको. माम, मलाच तू प्राप्त करशील, तुला निसंदेह माझी प्राप्ती होईल. म्हणजे भगवंत वचन देत आहेत, भगवंत स्वतः सांगतायत अर्जुनाला की तू जर असं जीवन जगत असशील, म्हणजे आपल्या कॉमन लोकांना, कॉमन माणसांना, या जगातील सगळ्या, या मर्त लोकांमधल्या सगळ्यांना, की आपण तात्पर्यामध्ये बघू शकतो. पहिल्याच ओळीमध्ये श्री प्रभुपादांनी काय लिहिलेलं तात्पर्य? भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश सांसारिक कर्म करण्यात घडून गेलेल्या सर्व लोकांसाठी, म्हणजे आपल्यासारख्या सांसारिक कर्म करण्यात घडून गेलेल्या सर्व लोकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा उपदेश अत्यंत महत्वाचा आहे. इथे कृष्ण सांगतात हा जो उपदेश आहे की आपलं जीवन कसं जगलं पाहिजे. ओके, आता याच्याही पुढचे जे श्लोक आहेत ते कसे आहे की ही जी प्रोसेस आहे दैनंदिन जीवनाची, कृष्ण स्मरणाची, ही जी खूप मोठी महान पद्धत आहे. जसं आपण फेस्टिवल येतात त्यावेळेस आपण, जसं कृष्ण जन्माष्टमी येते, गौर पौर्णिमा येते, अशा वेगवेगळ्या फेस्टिवलमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, मंदिरात नित्यनेमाने आलं पाहिजे. तर या गोष्टी आपण करत असू तर आपल्याला भक्तीमध्ये पुढे चालना मिळते. तर ही जे प्रोसेस ही सगळी, याला एक अभ्यास लागतो. म्हणून भगवंत या 8व्या अध्यायामध्ये 7व्या नंतरच्या 8व्या श्लोकापासून अजून पुढे वर्णन करून सांगतायत की अभ्यासयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमपुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. म्हणजे तो एक अभ्यास आहे आणि तो अभ्यास पुढे कसा करायचा हे देखील भगवंत पुढे 8व्या, 9व्या, 10व्या या श्लोकांमध्ये वर्णन करून सांगतायत. तर ही झाली या श्लोकाविषयीची संपूर्ण चर्चा, जिथे भगवंत आपल्याला मृत्यूकाळी जर आपल्याला काही भगवंताचे चिंतन, स्मरण, आठवण घ्यायला पाहिजे असेल तर भगवंतांची नित्य चिंतन, भगवंतांचे नित्य स्मरण आणि भगवंताच्या भक्तांची सेवा करणे, मंदिरात येऊन काही सेवा करणे, अशा प्रकारे आपली दिनचर्या असली पाहिजे. तर आपण अंतकाळी भगवंतांचे स्मरण करू शकतो. एकदा पुन्हा हरे कृष्ण महामंत्राचं उच्चारण करूया आणि थांबूया. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कुणाला काही प्रश्न असतील, टिप्पणी असेल सांगू शकता, विचारू शकता. हरे कृष्ण.